कधी विचार केलाय का? ढगांमध्ये हरवलेली एक सकाळ, चहाच्या मळ्यामधून वाहणारा थंड वारा आणि निसर्गाशी बोलणारा प्रवास. आमचा हा मुन्नारचा प्रवास सुरू झालाय ट्रेन जर्नीने. ट्रेनने ट्रॅव्हल करणं म्हणजे जर्नीचा अर्धा आनंदच मिळतो. हिरवीगार शेती, लांबच लांब नद्या आणि निसर्गाची खरी ब्युटी इथून दिसायला लागते. तर मुन्नारमध्ये आल्यानंतर आमचा पहिला स्टॉप होता टी प्लांटेशन मध्ये. तर इथे येण्यासाठी तुम्हाला पर पर्सन 50 रुपीजचे चार्जेस तिकीट आहेत. इथे येतेच जाणवतात तुम्हाला शांतता, फ्रेश हवा, एंडलेस टी गार्डन. मुन्नारची ओळख म्हणजे सुंदर टी प्लांटेशन. येथे फिरताना वेळ कधी निघून जातो कळत नाही. मुन्नारमध्ये सेकंड स्टॉप आहे जीप सफारी. जर तुम्ही मुन्नारमध्ये येत असाल तर जीप सफारी नक्की ट्राय करा. यात तुम्हाला फुल ॲडव्हेंचर्स भेटतील. इथे पर पर्सन कॉस्ट आहे 500 to 600, कारण या जीप सफारीमध्ये टोटल 6 जण बसतात. तुम्हाला हे जीप सफारीमध्ये 5 पॉईंट दाखवतात. त्यात आहे झिपलाईन पॉईंट, वॉटरफॉल पॉईंट, डॅम व्ह्यू पॉईंट, इको पॉईंट, 360 व्ह्यू पॉईंट. जर तुम्ही जीप सफारी ट्राय केलात तर मॅक्झिमम 2 to 3 आवर्समध्ये ही पूर्ण राईड होऊन जाते. ट्रॅव्हल म्हणजे फक्त फिरणं नाही, तर त्या जागेचं खाणं अनुभवणं. आम्ही ट्राय केलंय ऑथेंटिक केरला लोकल फूड. तुम्ही जर निसर्गप्रेमी असाल तर बोटॅनिकल गार्डन मिस करू नका. रंगीत फुलं, रेअर प्लांट आणि शांत वातावरण. इथे या गार्डनमध्ये आतमध्ये येण्यासाठी पर पर्सन 100 रुपीज चार्जेस आहेत. आणि तुम्ही जर संध्याकाळी व्हिजिट करत असाल तर फाउंटन लाईट शो इथे तुम्हाला बघायला भेटेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, ट्रॅव्हल कंटेंटसाठी सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला मुन्नार कसा वाटला.